श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे सोमवार आणि आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. कारण ही पौर्णिमा जी आहे काल रविवारी दुपारी 2:53 सुरू झालेली आहे आणि ती सोमवारी म्हणजे आज 2:45 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिकी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी जी पौर्णिमा आहे तर ती आज साजरी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज दिवसभरामध्ये कधीही या झाडाला स्पर्श करता आला तर तुम्ही नक्की करा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल. आपल्या घरातील जी काही गरिबी आहे तर ती कायमची निघून जाईल. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, धान्य यांची भरभराट होईल. यासाठी आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला या 4 ते 5 झाडं सांगणार आहे मी. तर या झाडांपैकी कोणतंही एक जरी झाड मिळालं तरीसुद्धा तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपाही होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपाही नक्की होते. त्यामुळे या झाडाला आपल्याला आजच्या दिवसामध्ये कधीही तुम्हाला या 4 झाडांपैकी कोणतंही एक जरी झाड मिळालं तरीसुद्धा तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आपली गरिबी जी आहे ती कायमची दूर होईल यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता पहा, पौर्णिमा जी आहे ती माता लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि पाहत असते की कोण किती सेवा करत आहे, कोण कोणते उपाय करत आहे, किती उपाय करत आहे, कोण किती मेहनत घेत आहे, आपल्या यशप्राप्तीसाठी मेहनत किती घेत आहेत, कष्ट किती करत आहेत. तर हे सर्व माता लक्ष्मी पाहत असते आणि त्यांच्याच घरी माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला होता होईल तेवढ्या सेवा उपाया करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पहा, आपण घरातील फरशी जी पुसत असतो तर ते फरशीमध्ये आपल्याला हळद, खडे मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकून आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे तर तीसुद्धा आपल्याला काढायची आहेत. आपल्या घरामध्ये कुठेही धूळ राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कारण पहा, ज्या ठिकाणी धूळ असते, जाळी जळमट असतात, कचरा असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये साफसफाई आणि स्वच्छता ही झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे तर तुम्ही जर कुंकुमार्चन करत असाल तर तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा आजच करायची आहे सोमवारच्या दिवशी. कारण उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा ही साजरी करत असतो. त्यामुळे सोमवारची पौर्णिमा ही खरी मानली गेलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. त्याचबरोबर पहा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या दाराच्या चौकटीला तुम्हाला आंब्याच्या पानांचं, फुलांचं जरी तोरण लावता आलं तर तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्ही जर सत्यनारायण घालत असाल तर तो सत्यनारायणसुद्धा तुम्हाला आजच घालायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व सेवा ज्या आहेत, ह्या सर्व उपाय जे आहेत तर त्या तुम्हाला आज करायच्या आहेत आणि नक्की आवर्जून करून पहा. कारण पौर्णिमा हा दिवस जो आहे तो तुम्ही जर साधा समजत असाल तर अजिबात तसं समजू नका. आपण ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी करत असतो तर त्याचा खूप चांगला प्रभाव जो आहे तो आपल्या जीवनावरती पडत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहत असते. आता पहा, आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे. त्यातील पहिलं झाड जे आहे ते म्हणजे बेलाचं झाड. सगळ्यात महत्त्वाचं झाड म्हणजे बेलाचं झाड. जर तुमच्या आजूबाजूला कुठे बेलाचं झाड असेल तर तुम्हाला त्या झाडाजवळ जायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करून एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. या महालक्ष्मी मंत्राचा तुम्हाला तिथे होता होईल तितका मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. बेलाचं झाड तुम्हाला आजच्या दिवशी मिळालं तर खूप अतिशय शुभ मानलं जाईल. कारण त्रिपुरारी पौर्णिमा आणि सोमवार जो आहे तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्हाला बेलाचं झाड तुमच्या आजूबाजूला कुठे असेल, भेटलं तर तुम्हाला नक्कीच स्पर्श करायचा आहे आणि या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्याचबरोबर दुसरं झाड जे आहे तर ते पिंपळाचं झाड. या पिंपळाचं झाड जे आहे तर त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असेल तर त्या स्पर्श करायचा आहे. एक तुपाचा दिवा तुम्हाला मोहरीचा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे. आता तिसरं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. शमीचं झाड जे आहे तर ते माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांच्या नयन अश्रूंनी तयार झालेलं आहे. त्यामुळे या झाडाला तुम्हाला जर स्पर्श करता आला तर नक्की आवर्जून
तुम्हाला स्पर्श करायचा आहे. एक दिवा लावायचा आहे तेलाचा आणि तुम्हाला ओम ऐं महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आता चौथं झाड जे आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. आता तुळशी ही प्रत्येकाच्या घरी असतेच असते. तुम्हाला ह्या सर्व बाकीच्या कोणत्या झाडांपैकी कोणतंच झाड तुमच्या आजूबाजूला नसेल, तर तुम्ही तुळशीच्या झाडाला सुद्धा स्पर्श करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला जमेल असेल तर प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत. 7 किंवा 11 ह्या प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. तुळशी माता ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला तर तुम्ही नक्कीच आजच्या दिवशी स्पर्श करून प्रदक्षिणा या मारू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. आता 5वं जे झाड आहे तर ते म्हणजे आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड जर तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर तुम्हाला नक्की या दिवशी आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हळदीचं पाणी तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. हळदीचंच पाणी का? कारण आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मीची कृपा ही नक्कीच होते. माता लक्ष्मीचं आगमन त्या घरी नक्कीच होत असतं आणि त्या व्यक्तींवरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा कायम राहतो. भगवान श्रीहरी श्री विष्णू त्यांच्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे तुम्हाला हळदीचं पाणी करून त्या झाडाला अर्पण करायचं आहे. एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम विष्णवे नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. परत एकदा सांगते, ओम विष्णवे नमः या मंत्राचा तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करून जास्तीत जास्त वेळा भक्तिभावाने तुम्हाला या मंत्रांचा जप करायचा आहे. आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही जितक्या सेवा आणि उपाय करता तितके त्याचे फळ हे देखील तुम्हाला तितकेच लवकर भेटत असते. त्यामुळे पौर्णिमा हा दिवस तुम्ही अजिबात साधासुद्धा समजू नका. आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि भगवान शिवशंकरांची सेवासुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला त्रिपुर वातसुद्धा ही शिवमंदिरात शक्य झाली तर तुम्ही शिवमंदिरात जाळा किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही 750 वातींचा जो त्रिपुर वात असते तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये जाळायला अजिबात विसरू नका. तसेच आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण दीपदान करू शकतो. जसे आपण दिवाळीच्या वेळेस भरपूर पंत्या आपल्या घरामध्ये लावत असतो त्याचप्रमाणे आपल्याला भरपूर दिवे हे आपल्या घरामध्ये लावायचे आहेत, अंगणी लावायचे आहेत आणि हे दीपदान जे आहे ते आपल्याला करायचं आहे. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही विहिरीच्या काठी किंवा तलावाच्या काठी किंवा नदीच्या काठी दीपदान हे नक्कीच करू शकता. अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतात. तर ही जी काही मी तुम्हाला झाडं सांगितलेली आहेत तर आजच्या दिवशी तुम्हाला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. या मंत्रांचा जप करायचा आहे. नक्की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि कायमची गरिबी जी आहे तर ती निघून जाते आपल्या घरातून आणि माता लक्ष्मीचा स्थिर स्वरूपात आपल्यावरती वास राहतो. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. तर असे काही छोटे छोटे उपाय आहेत. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. अतिशय साधे सोपे उपाय आहेत. परंतु हे तुम्ही साधे सोपे उपाय समजू नका कारण ह्याचे खूप चांगले प्रभाव जे आहेत ते आपल्या जीवनावरती पडत असतात. तुम्ही अनुभव घेऊन पहा आणि तुम्हाला याचे अनुभवसुद्धा येतील. अशा पद्धतीने हे तुम्हाला अशा विशिष्ट तिथींना तुम्हाला असे हे छोटे छोटे उपाय हे आपल्या घरी हे नक्कीच करायचे असतात. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.